राम कृष्ण हरी. सार्थ श्री गरुड पुराण अध्याय 15. पुण्यवंतांना पुनर्जन्म कसा मिळतो व मनुष्य शरीराचे सूक्ष्म वर्णन. गरुडाने पुन्हा प्रश्न केला. धर्मात्मा, स्वर्गाचा भोग घेतल्यावर पवित्र कुळात जन्माला येतो म्हणता, तर त्याच्या मातेच्या पोटात प्रवेश करण्यापासून पुढचे सर्व चरित्र सविस्तर सांगा. तो पुण्यात्मा देह प्राप्त झाल्यानंतर कसा वागतो, काय करतो ते मला ऐकायचे आहे. तरी त्याविषयी हे करुणाकरा मला सांगा. तेव्हा श्रीहरी बोलू लागले, गरुडा, हा तुझा प्रश्न फारच उत्तम आहे, पण ते सर्व गहन रहस्य असले तरीही त्याचे ज्ञान असले तर माणूस सर्वज्ञानी होतो. या शरीरातील पारमार्थिक स्वरूपाची रचना कशी आहे, त्या देहात अखिल ब्रह्मांडाची तत्वे कशी भरलेली आहेत, तसेच योगी लोकांनी या देहातच धारणा कशी करावी ते सर्व काही तुला सांगतो. आणखी या देहातच योगी 6 चक्रांचे चिंतन ज्या पद्धतीने करतात व ब्रह्मरंध्रात म्हणजेच टाळूमध्ये चिदानंद स्वरूपाचे ध्यान कसे करतात ते ऐक. तो पुण्यवंत जीवात्मा त्या जन्माच्या समयी पवित्र व धनवंताच्या कुळात कसा जन्मतो व त्या अगोदर त्याच्या आईबापाचे आचरण कसे असते तेही तुला सांगतो. प्रथम म्हणजे जेव्हा स्त्री ऋतुमती म्हणजेच विटाळशी होते तेव्हा 4 दिवस पुरुषाने तिच्याशी संबंध ठेवता नये. तोपर्यंत तिचे मुखसुद्धा पाहू नये, कारण तिचा देह दूषित म्हणजेच अशुद्ध असतो. जेव्हा 4थ्या दिवशी ती सचैल नहाते म्हणजेच डोक्यावरून नाहते तेव्हा ती शुद्ध होते. 7 दिवसानंतर ती देवपूजा, पितृपूजा व व्रताचरणासाठी योग्य होते. या सप्ताहामध्ये जर गर्भधारणा झाली तर होणारी संतती अशुद्ध मनोवृत्ती घेऊन जन्मते. नंतर होणाऱ्या गर्भधारणेतून बहुत करून पुत्र जन्मतात. पाळीच्या पहिल्या दिवसापासून समसंख्येच्या रात्रीच्या संबंधातून पुत्राचा जन्म, तर विषम संख्येच्या रात्रीतील संबंधातून मुलीचा जन्म होत असतो. म्हणून आठवड्यानंतर सम अगर विषम दिवशी संबंध करावा. सामान्यपणे सर्व स्त्रियांच्या 16 रात्रींपर्यंत ऋतुकाळ सांगितला आहे. त्यातही 14व्या रात्री जर गर्भधारणा झाली तर होणारा पुत्र सद्गुणी, भाग्यवंत, श्रीमंत आणि धार्मिक असा निपजतो. परंतु सामान्य लोकांना 14वी रात्र साधता येत नाही. उत्तम पुत्राची इच्छा असली तर त्या स्त्रीने 5व्या दिवसापासून सात्विक आणि मधुर अन्न घेत जावे. कडू, खारट, तिखट तसेच उष्ण भोजन करू नये. असे केल्याने त्या स्त्रीचे गर्भाशय औषधी पात्र बनते आणि त्यात पडणारे बीज म्हणजेच वीर्य अमृताप्रमाणे होते. त्यामुळे तो वीर्यदाता पुरुष उत्तमपैकी पुत्ररूपी फळ प्राप्त करतो. संभोगाआधी पुरुषाने तांबूल खावा, फुले ल्यावीत, सुगंधी द्रव्ये, अत्तर, चंदन वगैरे लावावे व स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. मनात धार्मिक विचार करीत सुंदर बिछाण्यावर स्त्रीसह निजावे. ज्यावेळी गर्भाधान होते त्याच क्षणी पुरुषाची मनोवृत्ती जशी असते त्याच प्रकारच्या स्वभावाचा जीव गर्भाशयात प्रवेश करतो. सर्वव्यापी चैतन्य हे वीर्यातल्या बीजकणांमध्येच असते. परंतु स्त्री पुरुषाचा संभोग होत असताना जेव्हा दोघांची उत्कट इच्छा, चित्त व शुक्रवीर्य एकरूप होतात त्याच क्षणीच वीर्यजंतू स्त्रीच्या गर्भाशयात द्रवातून फेकला जातो. मग ते पुरुषवीर्य आणि शोणित म्हणजे स्त्रीरज यांचे मिलन होते व देहनिर्मितीला आरंभ होतो. पुण्यवान पुत्र गर्भधारणेच्या क्षणापासूनच जन्मदात्या आईबापाला आनंद देत असतो. त्यांचे पुंसवन विधी वगैरे सर्व संस्कार होतात. अशा पुण्यात्म्याच्या जन्मकाळी ग्रह आपापल्या उच्चस्थानी त्याचप्रमाणे शुभस्थानी असतात. त्याचा जन्म झाल्यावर ब्राह्मणांना भरपूर दान दिले जाते. तो बुद्धिमान असूनही निगर्वी असतो. पित्याकडे सुखाने वाढतो, त्याला सत्संग लाभतो आणि तो सर्व शास्त्रे आत्मसात करतो. पूर्वीचे तपाचरण, तीर्थयात्रा अशा सर्व पुण्यकृत्याचे फळ म्हणून तो अव्यंग, निरोगी, धनसंपन्न होऊन तारुण्यात दिव्य स्त्रियांसोबत सुख भोगीत दान करीत असतो. नंतर आयुष्याच्या उत्तरकाळात तो नित्य आत्मा व अनात्मा यावर चिंतन करू लागतो. तेव्हा तो सत्य काय आणि आभास काय हे कळावे म्हणून ब्रह्मचिंतन करू लागतो. आता परमात्मा ब्रह्म कायम आहे व तो अनात्म गोष्टींपासून निर्लेप आहे हेच आणखी स्पष्ट कळावे म्हणून पृथ्वीसहित अनात्म वस्तूंचे गुण सांगतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश अशी 5 स्थूल भूते आहेत. ही तशी मुळात वेगवेगळी व स्वतंत्र आहेत, पण जेव्हा ती परस्परात मिसळून त्यांचा आकार पिंड बनतो तेव्हा तो पंचभूतात्मक देह असे म्हटले जाते. मी असे सांगतो की त्या देहात त्वचा, कातडी म्हणजेच हाडे, नाड्या, केस, मांस या 5 वस्तू पृथ्वी तत्वाच्या आहेत. लाळ, मूत्र, वीर्य, मज्जा
व रक्त या 5 वस्तू जलतत्वापासून बनतात. भूक, तहान, आळस, झोप, अंगकांती या 5 गोष्टी तेजापासून बनतात. हे सर्व योग्यांचे म्हणणे आहे. आकुंचन पावणे, धावणे, ओलांडणे, प्रसार पावणे आणि हालचाल हे सर्व वायूचे गुण आहेत असा उल्लेख आहे. शब्द, विवर, शून्यत्व, चिंता, मोह, संदेह हे 5 गुण आकाश तत्वाचे आहेत. पूर्वसंस्कारातून तयार झालेले मन, बुद्धी, अहंकार व चित्त असे हे चतुष्टय असते. तेच अंतःकरण होय. कान, कातडी, डोळे, जीभ आणि नाक ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तर वाचा, हात, पाय, गुदद्वार आणि जननेंद्रिय ही 5 कर्मेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रियांच्या देवता कान, दिशा, कातडी वायू, डोळे सूर्य, जीभ वरुण, नाक अश्विनी कुमार अशा असून कर्मेंद्रियांच्या देवता वाचा अग्नी, हात इंद्र, पाय विष्णू, गुदद्वार यम, जननेंद्रिय प्रजापती अशा आहेत. या शरीरात 10 नाड्या असून त्यांची नावे इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, गजजिव्हा, पुषा, यशस्विनी, अलंबुषा, कुहू, शंखिनी अशी आहेत. या नाड्या देहामध्येच आहेत. प्राण, अपान, समान, उदान, व्यान, नाक, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय असे 10 प्रकारचे वायू देहात असतात. त्यांची स्थाने पुढील प्रमाणे आहेत. प्राणवायू हृदय, अपान उदद्वार, समान नाभी, उदान कंठ, व्यान सर्व शरीरभर, नाग वायूमुळे ढेकर येतो, कूर्मवायूमुळे डोळ्यांची उघड झाक होते, कृकल वायूमुळे भूक लागते, देवदत्त वायूमुळे जांभया येतात व झोप लागते. 5वा तो धनंजय नावाचा शरीरभर पसरलेला वायू आहे. तो मरणानंतर जळून जाईपर्यंत शरीर सोडित नसतो. मनुष्य अन्नाचे जे पौष्टिक घास खातो त्या अन्नातील सार असे रस व्यान वायू शरीरातील सर्व नाड्यांमधून भरतो. जेवणानंतर त्या अन्नाला 2 भागात विभागण्याचे काम वायू लगेच करू लागतो. तो वायू गुदस्थानात जाऊन त्या अन्नातील रस व चोथा हे अलग करून अग्नीच्या वर पातळ रस व त्यावर अन्न असे रचतो आणि अग्नीच्या खाली स्वतः राहून अग्नीला चेतवतो. नंतर अग्नी तो रस व निरुपयोगी चोथा हे दोन्ही वेगळे काढतो. मग व्यान नावाचा वायू तो पौष्टिक रस सर्व शरीरात पोचवतो. टाकाऊ असणारा मळ शरीराच्या नाक, कान आदी करून 12 छिद्रातून बाहेर पडू लागतो. ती 12 छिद्रे अशी आहेत: कान, डोळे, नाक, जीभ, दात, बेंबी, नखे, गुदद्वार, जननेंद्रिय, सूक्ष्म नसा, कातडी आणि अंगावरचे केस ही सर्व मळाचा निचरा करणारी स्थाने आहेत. ज्याप्रमाणे सूर्याकडून प्रकाश मिळून लोक व्यवहारासाठी समर्थ होतात, त्याचप्रमाणे देहातील आत्म्यापासून सत्ता प्राप्त करून सर्व वायू आपापले कार्य करतात. गरुडा मानवी शरीराचे 2 भाग पडतात. त्यापैकी पहिला भाग आहे व्यावहारिक स्थूल शरीर आणि दुसरा आहे पारमार्थिक म्हणजे सूक्ष्म शरीर. प्रथम व्यावहारिक शरीरात 350 कोटी रोम म्हणजेच लव, 7 लाख केस व 20 नखे असतात. अरे विनता पुत्रा, सर्वसाधारणपणे देहात 32 दात असतात, 4000 तोळे मांस आणि 400 तोळे रक्त असते. मेद म्हणजे चरबीचे प्रमाण 40 तोळे, 28 तोळे, 7 पळे कातडी, 48 तोळे मज्जा व 12 तोळे एवढे महारक्त असते. आणखी असे प्रमाण आहे की शुक्र पुरुषवीर्य 2 कुडव असून स्त्रीचे रजोद्रव्य 1 कुडव असते. हाडांची संख्या 360 असते अशी गणती सांगितली आहे. स्थूल व सूक्ष्म अशा दोन्ही जातींच्या मिळून कोट्यावधी नाड्या सर्वत्र पसरल्या आहेत. पित्त 200 तोळे व कफ 100 तोळे एवढ्या वजनाचा असतो. सतत निघणाऱ्या मळमूत्राची निश्चित अशी काही गणती करता येणे शक्य नाही. तर असे हे व्यावहारिक स्थूल शरीर वरील गोष्टींनी भरलेले असते. पारमार्थिक शरीरात सूक्ष्मदेहात सर्वच्या सर्व 14 भुवने असून सर्व दिव्य पर्वत, सर्व द्वीपे, सर्व सप्त समुद्र आणि सूर्यासहित सर्व ग्रह भरलेले आहेत. या पारमार्थिक देहात 6 चक्रे आहेत. शिवाय या ब्रह्मांडात जेवढे म्हणून गुण वर्णिलेले आहेत तेवढे सर्व गुण या शरीरात भरलेले आहेत. त्या सर्व गुणांवर योगी धारणा करतो व त्या धारणेमुळे योगी विराट रूप होतो. ते गुण आता सांगतो. या देहात पायांच्या तळव्याखाली तल आहे, पावलात वितल आहे, गुडघ्यात सुतल आहे आणि मांड्यांमध्ये महातल आहे. नितंब स्थानी तलातल, गुप्तेंद्रिय स्थानी रसातल व कमरेत पाताळ आहे. असे हे 7 लोक म्हणजे सप्त पाताळे या देहातच आहेत. पुढे नाभीमध्ये भूलोक, नाभीवर भुवरलोक, हृदयात स्वर्गलोक तसेच कंठस्थानी महरलोक आहे. मुखस्थानी जनलोक, कपाळात तपोलोक, टाळूमध्ये सत्यलोक आहे. अशी ही
तलापासून सत्यलोकापर्यंत 14 भुवनांची व्यवस्था आहे. त्रिकोणस्थानाच्या मध्यभागी मेरू पर्वत असून खालच्या कोणात मंदार पर्वत आहे. उजवीकडील कोणात कैलास पर्वत व डावीकडच्या कोणात हिमालय पर्वत आहे. तो त्रिकोण अधोमुख असून वरच्या रेषेवर निषद पर्वत आहे. उजव्या बाजूच्या रेषेवर गंधमादन व डावीकडील रेषेवर रमणाचल आहे. असे 7 पर्वत या पारमार्थिक सूक्ष्म देहात आहेत. आता 7 द्वीपांची स्थाने अशी: हाडात जंबूद्वीप आहे, मज्जांमध्ये शाकद्वीप आहे, मांसांमध्ये कुशद्वीप असून शिरांमध्ये क्रौंचद्वीप आहे, कातडीमध्ये शाल्मली द्वीप, केसांमध्ये गोमेद द्वीप आणि नखांमध्ये पुष्कर द्वीप अशी रचना आहे. आता 7 समुद्र कुठे कुठे आहेत ते सांगतो. क्षारसमुद्र मूत्रात, क्षीरसमुद्र दुधात, सुरासमुद्र कफात, घृतसमुद्र तूप मज्जांमध्ये असतो, रससागर देहातील रसद्रव्यात, दधी म्हणजे दह्याचा समुद्र रक्तात असून स्वादुसमुद्र गळ्यातील पडजिभेत आहे. नंतर ग्रहस्थानी अशी: नादचक्रात सूर्य आहे तर बिंदुचक्रात चंद्र आहे, डोळ्यात मंगळ असतो तर हृदयात बुध असतो, विष्णुस्थान नाभी इथे गुरु, नाभीच्या आतील पोकळीत शनी, वीर्यकोशात शुक्र आणि मुखात राहू आहे, वायुस्थान अर्थात फुफ्फुसात केतू असतो. अशा प्रकारे सगळे ग्रह सूक्ष्म देहातच आहेत. तेव्हा संपूर्ण विश्वाचे ध्यान आपल्याच सूक्ष्म शरीरात करावयाचे असते. त्यासाठी प्रथम भल्या पहाटे उठावे, नंतर बद्ध पद्मासन घालून बसावे, याआधी सांगितलेल्या 6 चक्रांचे चिंतन करावे. जसा गुरुपदेश असेल तसा अजपा जप करावा. ही अजपा नावाची गायत्री शक्ती मुनिजनांना मुक्ती देते. हिच्या जपाचा संकल्प केल्याच्या क्षणापासून माणूस सर्व पापांपासून मुक्त होतो. गरुडा ऐकून घे, मी तुला अजपा जप करण्याचा उत्तम क्रम सांगणार आहे. तो जप केल्याने जीव आपल्या जीवदशेपासून सुटून मोकळा होतो. 6 चक्रांची नावे अशी: मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा असे त्यांना म्हणतात. त्यांचे चिंतन क्रमाने लिंग, नाभी, हृदय, कंठ, भुवयांच्या मधोमध ब्रह्मरंध्र म्हणजे टाळूवरील छिद्र या स्थानी करायचे असते. मूलाधार चक्राचा रंग अग्नीसारखा असून त्याला 4 पाकळ्या आहेत. त्या पाकळ्यांपासून व, श, श, स असे 4 वर्ण उत्पन्न होतात. स्वाधिष्ठान चक्र सूर्यासारखे असून त्याच्या 6 पाकळ्यांपासून ब, भ, म, य, र, ल हे 6 वर्ण उत्पन्न होतात. मणिपूर चक्र लाल भडक असून 10 पाकळ्यांचे आहे आणि त्यातून ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प आणि फ असे 10 वर्ण निघतात. अनाहत चक्र सोनेरी रंगाचे आहे. त्याला 12 पाकळ्या असून त्यातून 12 वर्ण क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, य, ट, ठ असे उत्पन्न होतात. 5वे विशुद्धी चक्र चंद्रकांतीच्या रंगाचे असून त्याच्या 16 पाकळ्या आहेत. त्यातून अ ते अह पर्यंतचे 16 स्वर निर्माण होतात. त्यानंतरचे जे आज्ञाचक्र आहे ते लालसर असून त्याच्या 2च पाकळ्या व, हं, सह अशी 2 अक्षरे आहेत. शेवटी टाळूमध्ये लखलखीत असे सहस्त्रार हजारो पाकळ्यांचे चक्र आहे. ते आनंद स्वरूप, कल्याणकारी, ज्योतिर्मय आणि चिरंतन आहे. या चक्रांमध्ये मूलाधारापासून क्रमाने गणपती, ब्रह्मा, विष्णू, शिव, जीवात्मा, गुरु आणि सर्व व्यापक परब्रह्म यांचे चिंतन करावे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार सर्वसामान्यपणे प्राण्यांचा श्वासोच्छ्वास 24 तासात 21,600 एवढा होतो. या क्रियेत श्वास घेतेवेळी स व सोडतेवेळी हम असा सूक्ष्म ध्वनी होत असतो. अशा प्रकारे प्राणी हंसः सोहम या महामंत्राचा अजाणता जप करीत असतो. या सर्व जपसंख्येतील 600 जप गणपतीला, 6000 ब्रह्मदेवाला, 6000 विष्णूला, 6000 शिवाला, 1000 जीवात्म्याला आणि 1000 गुरुला व 1000 चिदात्मा अशा परब्रह्माला अर्पण करावा. या चक्रात ब्रह्मापासून निघणारे जे तेजस्वी किरण असतात त्यांचे चिंतन सत्सांप्रदायिक अरुण वगैरे मुनी करत असतात. शुक्र आदी करून मुनीसुद्धा आपापल्या शिष्यांना या मार्गाचा उपदेश देतात. म्हणूनच थोर महात्म्यांची पद्धती लक्षात घेऊन सुज्ञ मनुष्याने त्यांचे अनुकरण करावे. प्रथम सर्व चक्रांतील देवतांची मानसपूजा एकाग्रपणे करावी. नंतर गुरुने दिल्याप्रमाणे अजपा गायत्रीचा जप करावा. अगोदरचे सहस्र पाकळ्यांचे कमळ ब्रह्मारंध्राच्या म्हणजेच टाळूच्या तळाशी असते. त्यात हंसावर बसलेल्या वर आणि अभय देत असलेल्या अशा आपल्या सद्गुरूंचे ध्यान करावे.
त्यांच्या पायातून निघत असलेल्या अमृतधारेत देह धुतला जात आहे अशी धारणा करावी, पंचोपचारी पूजा करावी आणि स्तुती करून नमस्कार करावा. एवढे झाल्यानंतर कुंडलिनीचे ध्यान करावे. ती 3.5 वेटोळी घालून राहते आणि 6 चक्रातून वर खाली अशा गतीने फिरत असते. त्यानंतर सुषुम्ना नावाच्या मार्गाचे ध्यान करावे. त्या मार्गाने जे पुरुष जातात ते विष्णूचे श्रेष्ठ पद प्राप्त करतात. नेहमी ब्रह्ममुहूर्ताच्या समयी सनातन, स्वयंप्रकाश व नित्यानंदमय असे ध्यान मी सांगितल्याप्रमाणे करावे. मनाला स्थिर करतेवेळी जसे गुरुने सांगितले असेल तसेच तंतोतंत करावे. आपली अक्कल अजिबात चालवता नाही. तसे केल्यामुळे पतन होण्याचा धोका असतो, म्हणजेच तुम्ही मार्गभ्रष्ट होऊ शकता. अशा तऱ्हेचा अंतर्याग झाला की मग बहिर्यागाला आरंभ करावा. त्यात स्नान, संध्यावंदन, हरिहरांची पूजा हा भाग येतो. आता जे देहाभिमानी अर्थात शरीरावर आसक्ती असणारे बहुसंख्य लोक असतात ते अंतर्यागासाठी मन एकवटू शकत नाहीत. अशांसाठी माझी भक्ती करणे हा सोपा मार्ग व मुक्ती देणारा आहे. यांखेरीज तपसाधन, योगसाधना असे मोक्ष देणारे पुष्कळ मार्ग आहेत, परंतु सामान्य जीवांसाठी माझ्या भक्तीचा मार्गच योग्य आहे. ब्रह्मदेवासह सर्वजणांनी 3-3दा वेदशास्त्रे तपासून असा निर्णय दिला आहे की यज्ञयाग वगैरेंपासून चित्त शुद्ध होते आणि तेव्हा माझी भक्ती खरी जडते. मग कधी त्याची पिछेहाट होत नाही. तेव्हा हे गरुडा, जो पुण्यवान असतो तोच असा वागतो आणि माझ्या भक्तीच्या प्रभावाने सनातन अशी मुक्ती आहे ती प्राप्त करतो. अध्याय 15 समाप्त. राम कृष्ण हरी.